नमस्कार, सुप्रभात. मी माधवी देसाई. या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्स पासून. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय. पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांनी शेतीसाठी घेतलेल्या कर्ज वसुलीला 1 वर्षाची स्थगिती. सहकारी कर्जाचं पुनर्गठन करण्याचे आदेश. पालघरच्या निवडणूक प्रचारात महायुतीच्या नेत्यांकडून एकमेकांचं वस्त्रहरण. अहंकारामुळे रावणाची लंका जळाली. शिंदेंचा चिमटा तर लंका जाळतो म्हणणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा, फडणवीसांचा टोला. मालवणमध्ये निवडणुकीआधी भाजपकडून पैसे वाटप. शिंदेंच्या शिवसेनेच्या निलेश राणेंचा आरोप. पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांसह निलेश राणे भाजप कार्यकर्त्याच्या घरी दाखल. सिंधुदुर्गात भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार धुमशान. भाजप नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा परब यांनी खोटं ओबीसी प्रमाणपत्र जोडलं. निलेश राणेंचा आरोप तर परब यांचंही प्रत्युत्तर. आयआयटी बॉम्बेच्या नावावरून राजकीय कलगीतुरा. मुंबई गुजरातला जोडण्याचा डाव. ट्विटद्वारे राज ठाकरेंचा आरोप तर आयआयटीचं नाव मुंबई करण्यासाठी केंद्राला प्रस्ताव. मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती. 2030 सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं यजमानपद भारताकडे. ग्लासगोमधल्या कॉमनवेल्थ स्पोर्ट्सच्या आमसभेमध्ये भारताच्या नावावर शिक्कामोर्तब. अहमदाबादमध्ये भरणार राष्ट्रकुल खेळांचा मेळा. युनेस्कोच्या पॅरिसमधील मुख्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण. भारतीयांसाठी संविधान दिनाचा आनंद द्विगुणित करणारा क्षण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार.